छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय हुशार आणि दूरदृष्टी असलेले योद्धा होते. त्यांच्या गनिमी कावा आणि युद्धनीतीमुळेच त्यांनी बलाढ्य शत्रूंना पराभूत करून मराठा साम्राज्य उभारले. गनिमी कावा म्हणजे शत्रूवर अचानक हल्ला करून त्यांना गोंधळवणे आणि लगेच माघारी जाणे. हा कावा वापरताना त्यांनी स्थानिक भूगोलाचा अभ्यास करून जंगल, डोंगरदऱ्या आणि अरुंद वाटांचा कुशलतेने उपयोग केला. लहान तुकड्यांमध्ये विभागलेले सैन्य जलद हालचाल करत शत्रूला हतबल करायचे. यासोबतच शत्रूच्या रसद मार्गांवर हल्ले करून त्यांचा पुरवठा थांबवणे, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अप्रत्याशित हल्ले करणे आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांना चुकीच्या मार्गाने पाठवणे हे त्यांचे प्रमुख तंत्र होते. शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या दुर्बल भागांवर लक्ष केंद्रित करत त्यांना आर्थिक, मानसिक आणि सैनिकीदृष्ट्या खच्ची करण्याचे कार्य केले. शिवाजी महाराजांची युद्धनीती अत्यंत प्रभावी होती. त्यांनी किल्ल्यांना साम्राज्याचे बळ मानून अनेक किल्ल्यांचे संरक्षण मजबूत केले. राजगड, रायगड, प्रतापगड, सिंहगड यांसारखे किल्ले त्यांच्या युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण होते. शत्रूची ताकद आणि कमकुवत बाजूंचा सखोल अभ्यास, जलद हालचाल आणि स्थानिक जनतेच्या सहभागाचा उपयोग हे त्यांच्या यशाचे प्रमुख घटक होते. त्यांनी पहिले भारतीय आरमार तयार करून सागरी सुरक्षा मजबूत केली आणि शत्रूंना सागरी मार्गांनी हानी पोहोचवली. यासाठी त्यांनी वेरळ, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग यांसारख्या सागरी किल्ल्यांची उभारणी केली, ज्यामुळे त्यांचे साम्राज्य सागरी मार्गांवरही अढळ बनले. गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून अफजल खानावर प्रतापगड येथे मिळवलेला विजय, शाहिस्तेखानावर लाल महालात केलेला अचानक हल्ला, सुरतची लूट आणि सिंहगड युद्धाचा उल्लेख करता येतो. या सर्व मोहिमांमध्ये त्यांनी शत्रूंच्या मोठ्या सैन्याला चकवा देत लहान लढवयांनाही मोठा विजय मिळवता येतो हे दाखवून दिले. त्यांच्या नेतृत्वाने जनतेत स्वाभिमान, विश्वास आणि प्रेरणा जागवली, ज्यामुळे मराठा साम्राज्य अधिक सामर्थ्यवान बनले. त्यांच्या या रणनीतींनी केवळ त्यांना विजय मिळवून दिला नाही, तर भारतीय युद्धतंत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे लढाईसाठी फक्त शक्तीच नाही, तर बुद्धी, दूरदृष्टी आणि नियोजन किती महत्त्वाचे आहे हे सिद्ध झाले.